नवी मुंबईची जनता जनतेला पाहिजे तेच निर्णय आणेल आणि गणेश नाईककडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण दिली असती तर सगळे रिझल्ट उलटे पुलटे करून टाकले असते। नवी मुंबईतल्या दुकानदाराकडे जा, कॉन्ट्रॅक्टरकडे जा, बिल्डरकडे जा, गणेश नाईक तुमचा चायचा सोडा पाणी तरी पिलाय का विचारा। हे जे पैसे आले नाही भ्रष्टाचाराचे पैसे मी बोलतो ना, तारतम्य कसल्या गोष्टीचं नाही। आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये त्याचा शोध घेतला ना तर ह्यांची जागा जेलमध्ये असेल। ज्यावेळेला 14 गाव इथे समावेश केली मंत्रालयात, तुम्ही त्या ठिकाणी फतवा काढला आणि गावं समावेश झाली। अरे इथला मी आमदार होतो ज्या शहरात, आणि मी पालकमंत्री 3 वेळा तुमच्या अगोदर झालेलो आहे। जसं तुम्हाला वाटतं ना तुम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये, त्यासाठी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना हलक्यात घेण्याचं धैर्य नाही करायला पाहिजे। मी ओपनच बोलतो, तुम्ही बोल आता हे तुम्ही दाखवणारच ना, काय लपलेलं नाहीये। मग त्यावेळेला आमच्या भावना तुम्ही कन्सिडर केल्यात का? इथल्या बिल्डर लोकांनी 4 लाख रुपयाचा स्क्वेअर मीटरनी जर एखादा भूखंड घेतला तर सिडकोचे अधिकारी लगेच त्याला काय म्हणजे त्याची अलॉटमेंट ऑर्डर देत नव्हते। जा अमुक अमुक ठिकाणी जा, तिथून फोन आला पाहिजे, हे बोलतो ना मी। हे बिल्डर लोक आहेत, भित्र आहेत, त्यांना काय बिचाऱ्यांना पुढे धंदा पाणी करायचे म्हणजे नाव खाजगीत बोलतात, परंतु रेकॉर्डर ते तक्रार कर रे कोणी असो, या वेदीवर नाही उलटा पुलटा घेतला तर गणेश नाईक नावच बदलू। म्हणजे गणेश नाईकची लांबी रुंदी, गणेश नाईकचा, अरे गणेश नाईक काल 10.5 किलोमीटर चाललाय नॉन स्टॉप। फिजिकल फिटनेसच्या वार्ता गणेश नाईकची नाही करायची आणि तुम्ही आमच्या फिटनेसच्या गोष्टी करता। वय झाले बोलतो काय गणेश नाईकचं, अरे गणेश नाईक चालता चालता तुम्ही म्हातारे व्हाल रे, गणेश नाईक म्हातारा होणार नाही। घराणेशाही हा जो एक त्यावेळेला जो एक प्रभाव वाटत होता ना तो संपलेला आहे। 2015 ते 25 कालखंडात आमच्या कोर घराण्यातला कोणी नगरसेवक नव्हता। सागर नाईकला उलट मी थांबवलं, तुम्ही त्याच्यावर अन्याय केला। आता सर्वच पक्षामध्ये म्हणजे एकमेकाची कुठल्या पक्षात किती गुंडे आहेत, किती चिटर लुटर आहेत याची यादी येते। नाही खरं आहे ते प्रचलित म्हण आहे, मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, बरोबर आहे ना? हा हवे असं आहे। हे लोक त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये इतके रडतील ना की अंधाराचा कोणाला सुद्धा माफ करणार नाही। 2027 नंतर ज्याला 29च्या वेळेला ज्याला डिलिमिटेशन होईल ना त्यावेळेला सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील, होत्याचं नाहीसं होऊन जाईल।